भाई मी अमरावती लोकांना काहीच नाही वाटत आहे. त्याला घरून निघत होतो तो पुरा लगेच लागत होता. काहीच नाही वाटत. पोहोचलो पण रात्रीचे फक्त 9 वाजले. आता पुरी रात काढायची. सकाळचे 6 वाजता होती. कसा होईल? 9:30 वाजले पुरी रात काढायची आहे. कसं होईल मग? वेलकम टू न्यू ब्लॉग. आता मी अमरावतीत. मी त्या दिवशी एका मित्राला छेड म्हणलो होतो, पण त्याला नाही आणलो कारण तर पैसे नव्हते. मेनली म्हणजे तो आला असता त्यानं खर्च केला नसतं ना आपल्या जवळचे काही विषय नाही. त्याला म्हणलं असतो तर, पण तो नाही ते हॉस्टेलवर हळद द्या ते तुलेच पण येतो. चल म्हणलो असतो. मला माहीत होतं तो एसी नाही म्हणून. बट तुला माहीत आहे ना माझ्यासोबत आलास म्हणजे मी घर येणार आहोत. मागाड होते नाही बाई. घरनारले थोडासे कमीच पैसे दिला. यायचा होता राहायचा होता ह्यासाठी तुला नाही आणलो. ह्या समज तू समजून घेस. मला माहीत आहे तेवढा काही विषय नाही. बट राहते कधी कधी म्हणून नाही आण. तुला पण माहीत आहे रे सर्व आपल्या मर्जीनं असं नाही आहे ना. असं एकटा तर बहुत घुमलो. पण पहिल्या वेळेस रेल्वे स्टेशनवर एकटा राहतो. आज घरी कुणाच्या तरी कधी मित्राच्या रूमवर असातच आज थोडा अलगच लागत आहे. तिथं वेटिंग रूममध्ये होतं. आता बाहेर आलो म्हणलो बनवून घ्या. आवडते सूट करणं. हा पहिला एक्सपिरियन्स. पहिल्या वेळेस आलो ना मी काही घेतलो नाही. आता पुरे दुकान बंद झाल्यात. मी आलो घरी 9-10 वाजता आलो तेव्हा चालू होते. मी म्हटलं थोड्या वेळाने घेत होते. ते बसलो बसता थोडा डोळा लागला. बाहेर निघून पाहतो वेळ झाली. पुरे दुकान बंद झाल्यात. बाहेरचे पण दुकान बंद झाल्यात. चला सकाळपासून उपास येऊ होत काही विषय नाही. सकाळी घेऊन एका रात्रीने काही होणार नाही. 24 घंटे से ऊपर जाऊ आजच आहे रे. 12 घंट्याचे होते. एक दिवस 24 घंटे. कधी कधी माझीपासून मला नाही जेवण करत ना. तुझा समजा आज पण काही म्हणा हे दिवस आठवण राहते. नसत नसून झाले असे दिवस पण राहते ना आठवण. असं पण असे पण होते दिवस की बाहेर खाल्लो. तिच्या सामने रूम मिळत आहेत. किती जास्त चार्ज नाही. मिनिमम काय घेऊ शकतो असं नाही. पण काय वाटते तिथं जाऊन झोपी निघणार. त्यापेक्षा इथं होता नाही ॲडजस्ट. तो पसंत नाही ॲडजस्ट करणार. पण कसा मम्मी पप्पाच्या पैसे नाही करायचे तेवढा खर्च. तिथं पण सेविंग. त्यापेक्षा इथं मस्त नाटण ते नाही. मला पहिले वाटत होता तो बसनं ट्रॅव्हल करणं बहुत डेंजर आहे. आज मला माहीत झाला कारण की मी ज्या पहिले 2 वेळ गेलो होतो तेवढा मित्र होते ना काही वाटलं नव्हता. आता ह्यावेळेस एकटा आलो. आई अशी गर्दी होती. उभा राहायला जागा नव्हती. मला व्हिडिओ बनवून उभा राहायला तिथं जागा नव्हती. तिथं पण बाहेर त्यात गर्दी. बाई का मजूर राहत असेल यार त्याची का त्यात एवढा गर्दी कुठं पण काम कुठं पण होते. तरी पण काही एवढी मजुरी तर नाही. लास्ट टाईम तर नाही म्हणताय. जोपर्यंत होत नाही काही तोपर्यंत तर ॲडजस्ट करायच लागेल. काही पण बहुत मोठा करणार करेल कन्फर्म. हे आठवण राहील. बस स्टॉपवर रेल्वे स्टेशनवर राहिलो रातभर अमरावतीच्या 22/2/2026 मयूर. आपले 4,000 नाही काय एका जण आलेलो ओढ कोण आहे ना काय भाई वेवय लागत आहे. पैसे दिसत निलंद घ्यायसाठी. भरोसे पर तो दुनिया कायम है भाई. देखते काय देखण ना अमरावतीच्या वाजता मॉर्निंग झाली. हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. सकाळवर नको जा. पुरे 36 घंटे झाले झोपला नव्हते. त्याच्यानं हालत अशी झाली आहे.
एवढा चांगला सोबत कधीच नाही. थोडा वेळ झाला पोचलो तर रेल्वे स्टेशनवर. तिथे 1 मिनिट नाही थांबलो, पहिले बस भेटल्या पाहिजे म्हणून त्यांना लाईट पकडलो आलो. आता बस लागली आहे माझी, ते बस लागली आहे. आता गावी जाईन. बनवलो काऊन नाही ब्लॉग, काऊन की काल रात्री अजिबात झोपलो नाही, त्याच्यानं काय बनवायची इच्छा नव्हती. रातभर चेता होतो, मोबाईल पाहत होतो बस, त्याच्यानं काही बनवलं नाही नवीन ब्लॉग. पेपर गेला ठीकच गेला, पण कट ऑफ हाय लागेल कारण की पेपर बहुत इझी होता. तर त्याच्यानं फुल अटेम्प्टच नाही झाले. जाऊ द्या, नेक्स्ट पेपरला पाहू आपण. ठीक आहे मग आता जातो. ठीक आहे मग जातो, माझी बस लागली आहे. ठीक आहे.